अच्छा, मिस्टर जयराम आणि रजनी निघाले का तिथून? अर्धा तास झाला. या, थँक्यू. बाय. रजनी म्हणाली की 4-5 वाजते, पण हे आधीच निघाले. नक्की काय आहे? जय, हॅलो. हॅलो. जय, कुठे आहेस तू? झालं का काम? हां, म्हणजे अजून थोडं काम बाकी आहे. अर्धा तास तरी लागेल. अण्णांना घेऊन डॉक्टरकडे जायचे चेकअपसाठी, लक्षात आहे ना? हो, आहे माझ्या लक्षात. संध्याकाळपर्यंत यायचा प्रयत्न करतो मी. काय रे, डेटवर जाणार आहेस का कोणाबरोबर? सकाळपासून चाललंय तुझं काहीतरी. मी आहे इथे तुझ्या बरोबर, लक्षात आहे ना? हॅलो, मी करतो तुला थोड्या वेळात फोन. का? हॅलो. जरा काम आहे. हो बरोबर आहे, पण इथलं काम पूर्ण झाल्याशिवाय नाही निघता येणार ना आपल्याला. आणि करमरकर म्हणाले ना की त्यांच्या मेन ब्रांच मधनं कोणीतरी 2 फाईल्स घेऊन येतंय, त्या घेऊन मग निघायचं आहे आपल्याला. त्यामुळे थांबावं लागेलच आपल्याला. हो, पण त्याला काय अर्धा तास ना जेमतेम. म्हणजे मग बराच वेळ आहे आपल्याकडे. रजनी, मला लवकर घरी जायचं. तेच विचारते ना मी, काय काम आहे नेमकं? अदितीच्या बाबांना डॉक्टरांकडे न्यायचंय का परत? काय झालं? फोन आला होता का जयचा? आला होता, म्हणाला थोड्या वेळात फोन करतो, पण अजून फोन नाही केला त्याने. येईल, तू टेन्शन घेऊ नको, येईल त्याचा फोन येईल. तिलोत्तमा मॅडम, आवरलंय का तुमचं? हो हो, 1 मिनिट. एक ऑनलाईन मेसेज टाकते एका क्लायंटला आणि मग निघूया. पण एकदा ऑफिसच्या बाहेर पडलं ना की काही कामं होत नाहीत. हे सोशल साईट्सनी एक बरं झालंय नाही, आपण माणसाला कुठेही कॉन्टॅक्ट करू शकतो. हो खरंय. ए सारिका, हे बघ, रजनीनी काय पोस्ट केलंय बघ. बघू. मज्जा चालली आहे. मॅडम ना सांगायला पाहिजे आमच्यासाठी सुद्धा चिक्की घेऊन ये, नाहीतर नुसता फोटोज दाखवायची. बघू. म्हणजे जय आणि रजनी अजून लोणावळ्यात आहे? ते तिकडे पुण्याला कामासाठी गेले, ते चिक्की खायला नाही गेले. हो, पण रजनी यांचा फोटो तसाच टाकलाय. टाको. हा काय? आता चिक्कीवाल्याचा फोटो आहे. हो काका, कुठला भलताच फोटो बघताय? द्या इकडे. हा बघा. हा जयचा फोटो आहे. आणि हा तिकडे चिक्की का खातोय? हा जयचा फोटो आहे. काय चाललंय? फोटो मोबाईल. नाही सर, ते फोटो बघत होतो. कसले फोटो? नाही म्हणजे ते
जयराम आणि रजनी पुण्याला गेलेत ना, तर त्याचा फोटो. या टीमची मला ही गोष्ट फार आवडते. म्हणजे इतकं कामाचं प्रेशर असून सुद्धा कसं एन्जॉय करताय. एनिवे, कॅरी ऑन. बाय. गुड नाईट एव्हरीबॉडी. थँक गॉड. मला वाटलं आता काहीतरी प्रॉब्लेम होणार. हॅलो हॅलो, हॅलो मॅडम. रजनी मॅडम आणि जयराम आहेत का? सर आणि मॅडम आत्ताच बाहेर गेलेत मॅडम. अदिती चल निघतो आम्ही. हा बाय. चल बाय. काय ग, काय झालं? नाही काका, मला काही कळत नाहीये. मगाशी रजनी तुम्हाला म्हणाली की त्यांना 4-5 वाजणार आहेत परत यायला, पण जेवताना पप्पांना मॅनेजरचा फोन आला तेव्हा ते म्हणाले की ऑलरेडी अर्धा तास झालाय त्या दोघांना निघून. आणि मग जय मला म्हणाला की त्यांना निघायला अजून थोडा वेळ लागणार आहे. अगं तू काळजी करू नकोस, कदाचित तो तुला सरप्राईज देणार असेल. मला असं वाटतं की तू एवढा सगळा विचार करण्यापेक्षा तू घरी जा. कदाचित तो घरी सुद्धा येऊन बसला असेल. त्याला सरप्राईज देण्याची सवय आहे ना. ठीक आहे काका. चल चल निघ लवकर, उशीर होतो. अण्णा, मी तुम्हाला काही फक्त विरंगुळा मिळावं म्हणून सांगत नाही हो. खरं ते सांगतोय. केतकर, तुमचे सगळे मित्र अगदी गमतीशीर आहेत. हे काहीच नाहीत. आमचा दुसरा एक मित्र, तो त्याच्या मांजराला सिंहाचा आवाज काढून घाबरत होता. आता त्या मांजराने कधी सिंहाला बघितलंच नाही तर घाबरणार काय तो? काय कसले किस्से सांगतायत एवढे? हो, यांच्या मित्रांचे किस्से एक एक. अरे बापरे, म्हणजे ते कधी संपणारच नाहीत. अरे ये अदिती. काय ग, आजचा दिवस कसा काय गेला? छान गेला. आणि जय कधी येतोय? फोन आला का काही त्याचा? हा, यायला उशीर होणार आहे आज त्याला. अण्णा, मी पटकन जाऊन फ्रेश होऊन येते. आपण डॉक्टरकडे जाऊया. हा नाही नाही, अगं तू आत्ताच येतेस, दमली असशील. नाही, एवढी नाही दमले. जाऊ आपण लगेच. बघा, हे असं असतं आमच्या अदितीचं. स्वतःची जराही काळजी नाही. बहिणी, आता तुम्हीच समजावून सांगा हिला. आदिती, आत्ताच आलीयस तर थोडी विश्रांती घे. नाही काकू, मी जाते. अहो, अपॉइंटमेंट घेतलीये. कुणीही कुठेही यायची गरज नाही. मी आणि अण्णा पार्कात जाणारच होतो. तर डॉक्टरकडे सुद्धा एक फेरी मारून येऊ. काका नको. केतकर, तुम्ही. नाही, तुमचा लाडका लेक असता तरी त्याला मी जाऊ दिलं नसतं. अहो पण काका, आमचं ठरलं हो ना अण्णा? हो हो हो. चला निघूया मग. चला या सावकाश. काकू
अण्णा आणि काकांचं हे कधी ठरलं? तुझी धावपळ बघितली म्हणून ठरवलं त्यांनी. जय वेळेत आला असता तर काकांना ही दगदग झालीच नसती. अगं कसली दगदग, तेवढेच पाय मोकळे होतील, जातील दोघं. काय ग, काय झालं? नाही काही नाही काकू. आदिती, जय कुठे आहे? आदिती, लोणावळा. अण्णा, बडीशेप. अदिती, तू सुद्धा आता जेवून घे. नाही, ती जय आल्याशिवाय जेवणार नाही. अगं पण जयला तर केवढा उशीर झालाय यायला, आणि तो बाहेरूनच जेवून येणार आहे की घरी आल्यावर जेवणार आहे? माहित नाही अण्णा. मग त्यांनी तसं फोन करून कळवलं नाही का तुला? नाही नाही, म्हणजे केला होता त्यांनी फोन, माझंच विचारायचं राहून गेलं. अण्णा चला, तुमची पण झोपायची वेळ झाली आहे. हा चला, मला पण येते झोप, उशीर पण झालाय. चला या, हळू 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 या. अदिती, तू जेवून घे, जे येईल. अगं बाप रे, नको तो प्रवास. आदिती, मला जरा पाणी. किती उशीर केलास जय. जा आता, बोल तिच्याशी. काय झालं? अशी का निघून आलीस तू? आदिती, मी तुझ्याशी बोलतोय. मला काहीही बोलायचं नाहीये, आणि ही वेळ चर्चेची आहे असं मला नाही वाटत. आलं माझ्या लक्षात. मला याला उशीर झालाय म्हणून बोलत नाहीस. आदिती, आदिती, जेवून आलायस की जेवणार आहेस? आपण एकत्र जेवू. चल, तू पण जेवली नसेल ना? मला भूक नाहीये, तुझ्यासाठी वाढून आणते. आदिती, अगं दरड कोसळली होती एक्सप्रेसवेवर. 3 तास ट्रॅफिक जाम झालं होतं, सगळेच अडकले होते. आमची गाडी फसली होती. अगं मी काय मुद्दाम केलंय का आदिती? आज न्यूजवर पण दाखवत होते ते. प्लीज माझा हात सोड, मी वाढून आणते. तू जेवून घे आणि झोप. तू जेवणार नसशील तर मलाही जेवायचं नाहीये. मी जेवणार नाहीये हे मी ऑलरेडी सांगितलंय.
अदिती, मी असं रागाने बघू नकोस. मी काय म्हणतोय ते ऐकून घे. कोणतरी हे ना अदिती, मला कळतंय तुला हे बघ, मला कळतंय तुला माझ्याशी बोलायचंच नाहीये. ठीक आहे, बोलू नकोस, पण मी काय म्हणतोय ते ऐकून तरी घे. काल काय झालं होतं ते मी तुला सांगितलं ना. अगं मुद्दाम उशिरा आलोय का मी? चहा तरी मिळणार आहे का मला? मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगतोय मी. काकू काकू काकू, आता तुम्ही मला सांगा, मी हिला सगळं काय झालंय ते घडलेलं सांगून सुद्धा ही माझ्यावर रागवली. काकू, माझं काय झालं होतं फक्त माझं मला माहिती. आणि त्यात ती रजनी, ती माझी पाठच सोडत नव्हती. मी फोन हातात घ्यायला गेलो की कोणाचा फोन आहे, कोण मेसेज करतोय किंवा कोणाला फोन करतोयस का? आता ह्या सगळ्यामध्ये मी हिला फोन कसा करणार? चहा पण नाही मिळालाय मला सकाळपासून. म्हणजे सकाळी एकदा दिला, पण आता मला दुसऱ्यांदा हवाय. देत नाहीये. जे तुला एक सांगू, तुझं काही खरं नाही. माहितीये मला. अजून एक, तू आणि रजनी नेमके लोणावळ्यालाच कसे अडकलात? अहो ते दरड काकू, तुम्ही सुद्धा? बरं जा, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. अण्णा, हे घ्या दूध आणि ह्याच्यात गोळ्या. खाऊन झालं की गोळ्या घ्या नक्की. आज दूध नको अदिती, चहा चालेल. अण्णा, चहा नाही घ्यायचा. तुमची औषधं चालू आहेत ना, चहा घेतलात तर ऍसिडिटी होईल. औषधं घेतली अण्णा? हो, घेतो ना आता. आणि नाश्ता? अरे हा काय चालू आहे. मला चहा नाही मिळाला आज. हा घे. थँक्यू. मला पण चहा आण. बरं आणते. अदिती, आज डब्यात काय केलंय? अण्णा, हे पूर्ण दूध संपवायचं. अण्णा, पाहिलं काय? आता विश्वास बसेल तुमचा. कशावर? आतापर्यंत मी बोलत नव्हतो, आता बायको सुद्धा बोलत नाही. काय आता स्वतःची बायकोच बोलत नाही म्हटल्यावर काय बोलणार काय? असं असतं अण्णा. काय आता शब्द फुटणार नाहीत. मला सांगा अण्णा, बायको कधी बोलत नाही असं होतं काय? आमच्या हिनं कधीच नाही केलं असं. आणि विचार करा तुम्ही कसा वागत असेल हा. अण्णा, काही नाही आहोत ते. अदिती आणि आपण आधी आपल्याला हवं तसं करायचं आणि रागवलं कुणी तर काही नाही अण्णा असं म्हणून मोकळं व्हायचं.
अहो तुम्ही का उगाच त्याच्या तू थांब जरा. असं कोणी वागतं का आपल्या बायकोशी? मी वागलो का कधी तुझ्याशी? तुम्ही मग कधीच नाही, माहितीये मला. बर अण्णा, माझं जरा चुकलंच आहे. मी बर ठीक आहे, आपण संध्याकाळी बोलू. जा, तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय. हा कशाला तुम्ही त्यांच्या भांडणात तेल ओतताय? तुम्ही चेष्टा करताय, पण त्यांनी दोघांनी सिरियसली घेतलं तर? आणि मग अण्णा सुद्धा मनावर घेतील. काय मनावर नाही घेणार, काय वाढणार? मी म्हणते, मी त्या दोघांच्या मध्ये उगाच बोलायला नको. तुम्ही मनावर घ्याल म्हणे. आता काय नवरा बायको मध्ये राग रुसवे चालतात, ते कोणी कधी मनावर घेतो काय? आता तू माझ्याशी भांडतेस, माझ्याशी बोलत नाहीस, मी नाही घेत मनावर. हो बरोबर आहे तुमचं. पाहिलं? हो, तुमच्याशी ना काही बोलण्यात अर्थच नाहीये.